नमस्कार. मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. होपोनोपोनोची प्रार्थना जो मी करत असाल, तर तुमच्या मनात कधी विचार आलाय का, की 10 वेळा केलं तर बस का? 108 वेळा केलं तर बस का? का किती वेळा दिवसातनं ही प्रार्थना करायची? सारखंच करत राहायचं का? आणि मग कदाचित तुम्ही ना हाचा प्रश्न आल्यावर तो Google पण केला असेल आणि किंवा कधीतरी तुम्हाला काही लोकांनी सांगितलं असेल, की 108 वेळा कारण हल्ली मी बघते खूप व्हिडिओज 108 वेळा तुम्हाला ती गोष्ट करायलाच लागते. तर तुम्ही मॅनिफेस्ट करू शकाल. असं पण दिलेलं असतं बऱ्याच थंबनेल्समध्ये वगैरे. तर आज या महत्त्वाच्या विषयावर मी थोडंसं बोलणार आहे. कारण ह्याच्यावर बोललं जात नाही आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, की खरं तर ना किती वेळा तुम्ही होपोनोपोनो करता हे महत्त्वाचंच नाहीये. तर आता बघूया, की काय महत्त्वाचं आहे मग. आता ना आपल्याला सारखं सगळ्या गोष्टी मोजायची खूप सवय लागली आणि आता तर मला वाटतं जास्त लागलेली आहे. कारण आपण दिवसातनं किती पावलं चाललो आपण मोजत असतो. मग किती कॅलरीज हल्ली ते पण झालंय. मग कॅलरीजमध्ये पण आपण प्रोटीन किती, कार्बोहायड्रेट किती हे देखील आता अगदी मोजायला लागलेलो आहे. एखादा मंत्र म्हणला तर त्याचा किती वेळा जप करायचा ते देखील किती माळा करायच्या ते पण आपण हे केलेलं असतं. सो मेडिटेशन म्हटलं तर म्हणजे किती किती मिनिटाचं मेडिटेशन करायचं, किती वेळ मेडिटेशन करायचं हे पण आपण आधीच ठरवलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, की इथे काय आहे बघा, की इथे आपण ते नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कंट्रोल आपला त्या गोष्टीवर असला पाहिजे असं आपल्या डोक्यात असतं. आणि आपण एक असा विचार करतो, की इतक्या वेळेला केलं ना, की नक्कीच रिझल्ट मला मिळणार आहे असं. तर आणि मग मनात विचार येतो, की मी इनफ केलंय ना, म्हणजे मी पर्याप्त प्रमाणात केले ना. मग अगदी होपोनोपोनोच्या बाबतीत सुद्धा लोकं विचारतात. मन ऑन मन कोचिंगमध्ये पण हा प्रश्न बऱ्याच वेळेला येतो, की मी इतक्या वेळेला होपोनोपोनो केलेला आहे, की मी सकाळी उठून 108 वेळा होपोनोपोनो करून टाकते, पण अजून काही फरक दिसत नाही. म्हणून आता आज हा विषय घेतलेला आहे. तर हे हे जे आहे ना, की इतक्या वेळेला केलं की बास आहे किंवा इतक्या वेळेला तर आपण आपल्याला असं आहे, की आपण ते मनात ठरवतो, की हे इतक्या वेळेला 108 वेळा इतके दिवस केलं, की मला माझा रिझल्ट दिसायलाच पाहिजे किंवा माझ्या रिझल्ट दिसण्याची शक्यता वाढणार आहे. तर आता आपल्याला म्हणजे कसं ते सुनिश्चित करायचं असतं, की हे इतकं झालं आणि आता ते कसं आहे ना 5/55 असेल हे ते असं वाटतं, की जसं 55 टाइम्स आपण तिथे लिहितो एखादी गोष्ट, तर तसं हे होपोनोपोनो सुद्धा इतक्या वेळेला केलं, की ते बास आहे असं. तर पण कसं आहे ना, होपोनोपोनो ही एक वेगळी प्रॅक्टिस आहे आणि त्याची जी मूळ थिअरी आहे, ती खूप वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, की आपल्याला तिथे सोडून द्यायचं आहे. आपल्याला आपले जे सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग सोडून द्यायचं आहे, बदलायचं आहे आणि ते कुणाला सांगायचं आहे, ते आपल्याला ब्रह्मांडाला, जी शक्ती तुम्ही मानता त्यांना सांगायचं आहे, की माझ्या मनात जे काही मी इतके वर्ष जे काही माझ्याबरोबर आणलेलं आहे, आत्ताचा असेल, मागच्या जन्माचा असेल, कुणामुळे असेल, काहीही जे काही असेल, ज्याच्यामुळे मला हे माझ्या मनामध्ये ह्या नकारात्मक भावना येतायत, नकारात्मक आयुष्य दिसतं आहे, त्या मला सोडायच्या आहेत. ते प्रोग्राम मला बदलायचा आहे आणि ह्यासाठी मी समर्पण ची भावनेने ते करायचं आहे, की मी सोडलेलं आहे कंट्रोल माझा ह्याचा आणि आता युनिव्हर्सकडे तो अधिकार आहे, की ते सगळं माझं बदलेल आणि त्याच्यानंतर मग आणि बघा म्हणून तर आपण कसे ना ते 4 ज्या फ्रेजेस आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. या 2 आहेत, की आपण जे कॅरी केले, आपण जे घेऊन आलोय बरोबर, जे वाहतोय त्यांच्यासाठी आपण आधी माफी मागतोय. आणि ज्या नंतरच्या 2 आहेत, की ते स्वच्छ होणार आहेत, या भावनेने आपण ते आय लव्ह यू आणि आय थँक यू म्हणतो आहे. बरोबर आहे? पण आता बघा, की तुम्ही 108 वेळा करायचं ठरवलं आणि तुम्ही सारखा हा विचार करायला लागला, अजून 55 व्हायचे, अजून इतके झाले. झाले का 108? का चुकतंय काहीतरी मोजताना? किंवा असा हे झाला, की आज जरा लवकर जरा जास्त कामं आहेत आणि अजून तर माझे 50च झालेत. अजून तर 108 व्हायला किती वेळ लागेल? आणि मग तुम्ही तोंडातनं म्हणता आहात, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह. पण विचार हे असे चाललेले आहेत. अजून किती दिवस करायला लागणार आहे? किती दिवस अजून राहिले? 15 दिवस झाले सुरू करून, पण काही झालं नाही. असे जेव्हा तुम्ही ते 108 वेळा म्हणताना विचार करायला लागता, तर बघा, की तुम्ही काय करता आहात. तर ते ते जे क्लीनिंग जे एक्स्पेक्टेड आहे, जी स्वच्छता एक्स्पेक्टेड आहे, जे तुम्ही ज्याच्यासाठी हे करताय, तो विषय तर बाजूलाच राहिला आहे. आता तुम्हाला तो झाले का नाही, होतंय का नाही, होणार आहे का नाही, किती वेळ लागेल, ह्या सगळ्याचा एक प्रकारचा ताण किंवा स्ट्रेस आहे. बरोबर आहे? आता ह्याच्या उलट बघा, की तुम्हाला जर का मनात काहीतरी चिंता आली, काहीतरी नकारात्मक विचार आला आणि तुम्ही फक्त म्हटलं, "आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू आणि आय लव्ह यू."
आता अगदी शांतपणे, अगदी पूर्ण मनाने, पूर्ण समर्पणाच्या सरेंडरच्या भावनेने तुम्ही हे सगळं म्हटलं. प्रत्येक वाक्य एकदा म्हणताना पण भाव त्याचा बरोबर होता, की कशासाठी करतोय आपण हे. आणि मग बघा, की कदाचित हा एकदा दोनदा म्हणलेलं सुद्धा ते 108 वेळा म्हणण्यापेक्षा सुद्धा जास्त प्रभावी असू शकतं. कारण कसं आहे ना, की ह्याच्यामध्ये आपण 108 वेळा म्हणू किंवा जास्तही म्हणू, सकाळ संध्याकाळ 108 वेळा म्हणू. पण जर का भावच नाहीये, तर त्या होपोनोपोनोचा पर्पज काय आहे? त्याचा उद्देश काय आहे? हेच बऱ्याच वेळेला विसरायला होतं आपल्याला. आणि कसं आहे ना, चूक कुठे होते अजून सांगते. होपोनोपोनो हे एक क्लीनिंग किंवा स्वच्छता करायचं टूल आहे. जे काही होपोनोपोनोचे टीचर शिकवतात, म्हणजे जे सांगतात, डॉक्टर युहलेन असेल, त्यांच्या ज्या हे आहेत शिष्य आहेत, मेबल कॅट्स असेल, हे सगळ्यांचं हेच आहे, की तो एक क्लीनिंग टूल आहे. म्हणजे अगदी प्राचीन हवायन परंपरा हे सुद्धा हे क्लीनिंगसाठीच होतं, फॉरगिव्हनेससाठी होतं, माफी मागायसाठी होतं. पण आता त्याला मॅनिफेस्टेशन टूल सारखं वापरण्यात येत आहे. त्याचे बरेच मी व्हिडिओ बघते, थंबनेल चालू असतात लोकांचे. तर त्याच्यात थोडंसं दिशाभूल होते लोकांची, की इतक्या वेळेला म्हणजे त्याचा काही असा फॉर्म्युला नाहीये, की हे होपोनोपोनो दिवसात 108 वेळा 30 दिवस केलं तर तुमचं मॅनिफेस्ट होणार आहे. कारण ते मॅनिफेस्टेशन टूल नाहीच आहे. आणि होपोनोपोनोमध्ये तुम्ही ते प्रेमाने करताय का ह्या स्ट्रेसमध्ये करताय, की आपलं मॅनिफेस्टेशन होणार आहे का नाही, हे महत्वाचं आहे. तर तुम्ही एकदा केलं, तसं जर भावनेने केलं, त्याच्या मागचं समजून केलं, तर ते 108 वेळा करायची पण गरज नाहीये. तुम्हाला लगेचच फरक जाणवायला लागतो, की मन शांत व्हायला लागतं, तुमचं शरीर म्हणजे शांत होतं. आणि बघा, की जेव्हा तुम्ही सरेंडर करता, तुम्ही जेव्हा असं शांततेने, प्रेमाने ही गोष्ट करता, तेव्हा तुमच्या आतले जे निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग आहे, जे तुम्हाला माहिती पण नसेल कदाचित, ते सगळं हळू स्वच्छ व्हायला लागतं. तेव्हा तिथे शांतता येते. त्या शांततेत तुम्हाला प्रेरणा तिथे येऊ शकते. तुम्हाला नवीन विचार येऊ शकतात. तुम्हाला नवीन आयडियाज येऊ शकतात. तुम्हाला नवीन काहीतरी इन्साईट किंवा काहीतरी असं एकदम म्हणतो ना आपल्याला, मला आता कळलं की काय प्रॉब्लेम आहे असं. तसं काहीतरी तुम्हाला ती भावना येऊ शकते. ही सगळ्या गोष्टी तेव्हाच येतात, तेव्हा तुमचं मन आणि हे प्रोग्रॅमिंग कमी होतं. आणि त्यासाठीच आपण होपोनोपोनो करतोय. सो होपोनोपोनो बऱ्याच वेळेला एखाद्या डीलसारखं, म्हणजे युनिव्हर्सशी तुमचं काहीतरी डील चालू आहे, की तुम्ही 108 वेळा 30 दिवस केलं, की हे मॅनिफेस्ट तुमचं होणार आहे, किंवा युनिव्हर्सची जबाबदारी आहे आता तुम्हाला ते द्यायची. तर असं हे डील नाही आहे. ते तिथे पूर्ण समर्पण भावनेने, पूर्ण अवेअरनेसनी, म्हणजे जागरूकतेने करायची गोष्ट आहे. कारण ना पहिले 1-2-3 वेळा तर होतं, पण नंतर आपण नुसतं ते काहीतरी म्हणल्यासारखं म्हणत बसतो, त्याच्यात भावच नाहीये. तर ते नुसतेच आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह असं तुम्ही म्हणत बसला. कशासाठी म्हणताय, कोणासाठी म्हणताय, कुठल्या भावनेसाठी म्हणताय, त्याच्या मागे तुमची काय भावना आहे, हे जर तुमच्या मनातच नसलं, तर मग ते नुसतं म्हणण्याचं काहीच नाहीये ना. त्या म्हणण्याला आपण बघा, थँक्यू, आय लव्ह यू, तिथे भावना तर यायला पाहिजे ना मनामध्ये, की थँक्यू, ग्रॅटिट्यूडची भावना यायला पाहिजे, प्रेमाची भावना यायला पाहिजे. त्या भावना आल्या तरच ते त्याचा काहीतरी परिणाम दिसणार आहे, तरच तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅमिंग कमी होणार आहे, स्वच्छ होणार आहे. हे नुसतं इतक्या वेळा हे गणित इथे बसत नाही. त्यामुळे आणि आपल्याला कधी-कधी तर माहिती पण नसतात, की आपले काय प्रोग्राम्स आहेत. आणि त्यामुळे तर अजूनच या गोष्टींसाठी आपण करताना ते भावनेनी करणं, त्याच्या मागचं समजून घेणं, हे फार महत्वाचं आहे. चॅनलवर बघा, होपोनोपोनोची खूप मोठी म्हणजे प्लेलिस्ट आहे. त्याच्यात खूप गोष्टी शेअर केलेल्या आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आपण एकदा ह्याला पैशाला पत्र लिहिलेलं आहे, शरीराला पत्र लिहिलेलं आहे. तर तेव्हा सुद्धा बघा, की आपण आय एम सॉरी, शरीराला म्हणताना कशासाठी सॉरी, हे आपण तिथे सगळं लिहिलेलं आहे. प्लीज फॉरगिव्ह मी, कशासाठी हे लिहिलेलं आहे. तर त्याच्यात असं नाही की शरीराला करायचंय तर ठीक आहे, इतके 1000 वेळा झालं की शरीरात बदल होईल, असं नाही. कशासाठी म्हणतो हे तर महत्वाचं आहे ना. त्याच्यात पैशासाठी पण सेमच आहे. आपण त्याच्यात एक-एकदाच केलेलं आहे, पण ते पूर्ण जाणीवेनी, जाणीवपूर्वक, पूर्ण सरेंडर करून प्रेमाने आपण ते शरीराला आणि पैशाला लिहितो आहे. आणि ना ही एक खूप चूक दिसते. वन ऑन वन मध्ये तर फार होतं हे, की सगळे म्हणतात मी सकाळ संध्याकाळ, म्हणजे मी सकाळी करते पण काही फरक नाही, मग संध्याकाळी पण करू का 108 वेळा.
तर तसं नाही आहे. ह्याचा परिणाम दिसायला मन असणं फार महत्त्वाचं आहे. एकदा करा, दोनदा करा. डॉक्टर युलिन ह्यांनी ज्यांनी ह्याचा सगळ्या ह्या नवीन होपोनोपोनोचा जगभर प्रसार केला, त्यांच्यामुळे आपल्याला ही ॲक्च्युली पद्धत माहीत झाली. तर त्यांचं अजिबात त्यांनी त्यांच्या कुठल्याही याच्यामध्ये म्हणलेलं नाही आहे की किती वेळा करा. ते म्हणतात सारखं करा. जेव्हा शक्य असेल तेव्हा तिथे सारखं म्हणजे मनाने मन लावून करा. सो ह्याचा एकच नियम आहे की आपण काय म्हणतोय, कशासाठी म्हणतोय ह्याकडे आपलं जागरूकतेने आपलं बघायला पाहिजे. आपलं त्याच्याकडे लक्ष असायला पाहिजे. तर हे अजिबात त्याचं एक डीलसारखं समजू नका की हा काही फॉर्म्युला नाही आहे जो आपण करण्याचा हल्ली प्रयत्न करतो आहे की इतक्या वेळेला इतके दिवस असं. सो होपोनोपोनोचं जे मूळ काय आहे, ज्याच्या मागची भावना काय आहे, ती भावना समजून घेऊन होपोनोपोनो केला तर अक्षरशः चमत्कार घडू शकतात. आपल्या चॅनलवर लोकांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत त्याचे. सो म्हणून हे जास्त महत्त्वाचं आहे की ह्या आकड्यांमध्ये अडकू नका. आणि म्हणजे आपण भावनांनी ते केल्यानंतर ना आपलं आयुष्य म्हणजे युनिव्हर्स असेल, बरोबर काय जे तुम्ही शक्तिमान, ती ते काम करायला नक्की सज्ज होते. नक्की ती आपल्याला मदत करते. नक्की हे सगळं आपलं प्रोग्रॅमिंग कमी होतं. आणि इथे मला सांगावसं वाटतं की आपल्या अनयुमी ॲपवर पण म्हणून 30 दिवसांचा होपोनोपोनो चॅलेंज केलेला आहे बघा. तर तो इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये तो चॅलेंज आहे. तुम्हाला कुठली भाषा जास्त कम्फर्टेबल वाटते ती करा. आणि त्याच्यामध्ये आपण त्याचे ॲफर्मेशन्स केलेले आहेत. रोज एक प्रॉम्प्ट येतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की काय थोडंसं प्रोग्रॅमिंग काय काय आहे की ज्याच्यासाठी आपण हे करणार आहे. सो म्हणजे हा जो अवेअरनेस आहे, जागरूकता वाढायला त्याचा खूप मदत होते. किंवा ॲक्टिव्हिटी पण तशाच दिलेल्या आहेत. कारण बऱ्याच वेळेला हे आपल्याला माहिती नसतं आणि ते कधीतरी आपल्यासारखं वाटतं की आपण खूप नकारात्मक वाटतंय, काही होत नाहीये. पण मग त्याच्या मागे काय काय असू शकतं ह्याच्याकडे थोडंसं लक्ष जातं होपोनोपोनो त्या चॅलेंज केला की लोकांना खूप चांगला फायदा होतोय त्याचा. सो तुम्हाला जर का होपोनोपोनो असं नीट वापरून स्वतःसाठी 30 दिवस बघायचा असेल तर तो नक्की तुम्ही चॅलेंज घ्या असं म्हणेन. म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला जास्त अवेअरनेस येईल की आपण कसं करतोय, का करतोय, हे फार महत्त्वाचं आहे, ना की किती वेळा करतो आहे. कारण ते नुसतं आपण बऱ्याच वेळा सगळ्याच मंत्रांच्या बाबतीत होतं. बऱ्याच वेळेला ना हातात माळ असते आणि लक्ष कुठेतरी कुकरच्या शिट्ट्या झाल्या का, हे झालं का, अजून काय हे आहे का, ह्यांच्याकडे बाकीचे लोकं काय करतायत. सो 1-2 दिवस त्याचं ते हे राहतं. पण नंतर आपण ते इतकं मेकॅनिकली करायला लागतो. पण ह्या गोष्टीमध्ये ते इतकं मेकॅनिकली करून त्याचा फरक दिसणार नाहीये. कारण मनाची साफ-सफाई व्हायला लक्ष कुठे काय साफ करतोय, कशासाठी करतोय, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आज हा व्हिडिओ केलेला आहे. आवडला तर लाईक करा. ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक यू. नमस्कार.